मराठा समाजाच्या 500 मुले व मुली यांच्या वसतिगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा उद्या संपन्न होणार। आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या 500 मुले व 500 मुली यांचे वसतिगृह, त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेचे विभागीय कार्यालय या कामाचे भूमिपूजन उद्या दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। त्र्यंबक रोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार प्राध्यापक सौ देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 500 मराठा मुली व 500 मराठा मुले यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे। हा संपूर्ण प्रकल्प जवळपास 158,99,90,830 रुपयांचा असेल। प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी मराठा समाजातील मुले व मुली त्याचप्रमाणे धनगर समाजातील मुलामुलींसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे। यातून समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नाशिक येथे राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। या पत्रकार परिषदेत आमदार देवयानी फरांदे, विजय हाके, व्यंकटेश मोरे, पप्पू माने, चेतन शेलार, नाना बच्छाव, बापू शिंदे, खंडेराव पाटील, प्रफुल्ल वाघ, करण गायकर, सुनील फरांदे, शैलेश कुठे, उद्धव निमसे, अनिल भालेराव, बागल महाराज, विक्रम गायधनी उपस्थित होते। मी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास 500 मुलं आणि मुली ह्यांच्यासाठीचं अतिशय अद्ययावत असा वसतिगृहासाठी 154 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर धनगर समाजाच्या 100 मुली आणि 100 मुले ह्यांच्यासाठीच्या अद्ययावत वसतिगृहासाठीचा जवळपास 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने, धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पालकमंत्री आदरणीय दादा भुसे, आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब, आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा, वन विभागाच्या इमारतीचा, सुधीर भाऊ मुनगंटीवार या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे। एक नाशिक शहरामधून अतिशय महत्त्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे। राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल, माझा धनगर समाज असेल आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे। हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहे। गुरुदेव, मी विजय हाके, मी नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो। समाज दृष्टीने आजचा दिवस हा एकदम सोन्याचा दिवस आहे। सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढत आहेत, पण आरक्षणाने समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे साशंक आहेत। पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक पात्रता, एक बौद्धिक पात्रता त्याची यावी याच्यासाठी त्याचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने 100 मुलं आणि 100 मुलींसाठी 43 कोटी किमतीचं एक वसतिगृह
मंजूर केलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होतं आहे. उद्या त्याचं भूमिपूजन आहे. त्याबद्दल मी महायुती शासनाचं खूप आभार मानतो. तसेच या वस्तीगृहाशी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय महादेवजी जानकर साहेब आणि फरांदेताई यांचं आभार मानतो. पुढच्या काळामध्ये शासनाच्या वतीने विखे साहेब असोत, फडणवीस साहेब असोत यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं. आमचे नेते पडळकर साहेब, गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पण खूप पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक पावलावर आम्हाला मदतीचा हात दिला, आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल आम्ही या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. राज्याच्या महायुती सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो. फरांदेताईंचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला. मुलामुलींचं हजार व्यवस्था असलेलं मुलामुलींचं. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.